11वी ऑनलाईन प्रवेश नोंदणी उद्यापासून अर्जाचा भाग 1 भरता येणार। 10वीच्या निकालापर्यंत प्रक्रिया सुरू राहणार। आज विद्यार्थ्यांना डमी अर्ज भरण्यासाठी शेवटची मुदत। अभियांत्रिकी, औषध निर्माण शास्त्र, कृषी शिक्षण पदवी या अभ्यासक्रमाच्या सामायिक प्रवेश परीक्षेचा निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता। आरटीई प्रवेशाला यंदा भरघोस प्रतिसाद। प्रवेश क्षमतेपेक्षा प्रवेश अर्ज जास्त। प्रवेश अर्ज करण्यासाठीची मुदत 31 मे रोजी संपणार। येत्या 10 दिवसात प्रवेश अर्जात आणखी भर पडण्याची शक्यता। 3री ते 12वी साठीचा अभ्यासक्रम बदलणार। राज्य अभ्यासक्रम आराखड्याचा मसुदा नागरिकांसाठी खुला। 3 जूनपर्यंत आराखड्याच्या मसुद्यावर अभिप्राय पाठवता येणार। जगातील बहुतांश देशांमध्ये व्यवहाराची भाषा म्हणून वापरात असलेल्या इंग्रजीचा अभ्यासक्रमातील बंधन शिथिल। सध्या 1ली ते 12वी पर्यंत इंग्रजीचं शिक्षण अनिवार्य, मात्र यापुढे 11वी आणि 12वीत इंग्रजीची सक्ती नसेल। 12वीच्या परीक्षेत मराठी भाषा विषयात तब्बल 3342 विद्यार्थी नापास, तर नोंदणी केलेल्यांपैकी 674 विद्यार्थ्यांनी परीक्षाच दिली नसल्याची माहिती समोर। मुंबईतील डिजिटल होर्डिंगचाही वाहतुकीला धोका असल्याचं समोर। पालिका डिजिटल होर्डिंगबाबत नवं धोरण तयार करून अंमलबजावणी करणार असल्याची माहिती। यासाठी IIT तज्ज्ञ आणि पालिकेतील अधिकारी अशी 6 जणांची समिती स्थापन। 1.5 महिन्यात समिती देणार अहवाल। अहमदनगर शहरात 83 अनधिकृत होर्डिंग तर 44 होर्डिंगचा परवाना संपुष्टात। या सर्व होर्डिंग मालकांना तात्काळ नोटीस बजावण्याचे आदेश। सोमवारपासून होर्डिंग उतरवण्याची कारवाई होणार। दामोदर नाट्यगृह ज्या जागेत आहे त्या जागेत पुन्हा बांधा, अन्यथा मनसे रस्त्यावर उतरून आंदोलन करणार। दामोदर नाट्यगृहावर पुनर्बांधणीसाठी हातोडा चालवल्यावर मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांचा इशारा। अभिनेता शाहरुख खानला डिस्चार्ज। काल उन्हामुळे त्रास झाल्यानं शाहरुखवर अहमदाबादमधल्या रुग्णालयात सुरू होते उपचार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।